नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती. तर RRBसाठी आपण जो काही सिरीज चालू केलेली आहे त्या ठिकाणी आपण जवळपास 26 भाग आपण पाहिलेले आहेत, ज्यामध्ये परीक्षेत आलेली आणि त्यासोबत परीक्षेत रिपीट होणारी, त्यासोबत यावर्षीसुद्धा येतील अशा सगळ्या प्रश्नांचा समावेश आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये आहे. त्यामुळे तुम्हाला एक काळजीपूर्वक विनंती म्हणा की किंवा तुमच्याच फायद्यासाठी या ठिकाणी जो काही सिरीज आहे त्याचा परिपूर्ण तुम्ही फायदा घ्या आणि जे अगोदर 26 भाग झालेले आहेत त्या ठिकाणी स्वतंत्र प्लेलिस्ट असेल, व्यवस्थित पाहून घ्या, ज्या ठिकाणी तुमची जवळपास चांगल्या पद्धतीची तयारी आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेत आहोत. त्या अगोदर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट वगैरे जॉईन केलेले असतील तर त्या सर्वांना माहीत असेल आपण ऑलरेडी टेस्ट वगैरे प्रोव्हाइड केलेले आहेत आणि त्यामधून विद्यार्थ्यांची 70 ते 80% तयारी आणि व्हिडिओच्या माध्यमातून 20% तयारी आपण अशा पद्धतीने विद्यार्थ्यांची करून घेत आहोत. तर ज्यांना जॉईन वगैरे करायचं असेल करून घ्या, खाली नंबर आहे आणि ज्यांनी जॉईन केलेलं आहे त्यांनी कमेंटमध्ये सुद्धा अभिप्राय देऊ शकता. दुसऱ्या विद्यार्थ्यांना कळेल की कशा पद्धतीच्या त्या टेस्ट आहेत आणि त्यामध्ये तयारी कशी आहे. तर पहिला प्रश्न पाहण्या अगोदर नवीन असाल ऑब्वियसली सबस्क्राईब करून घ्या, कारण का तुमच्याच फायद्यासाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आपण दररोज सोडवत असतो. पहा, भारतीय रेल्वेत प्रसाधनगृहाची सुविधा कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? तर ॲज इट इज प्रसाधनगृहाची सुरुवात या ठिकाणी किंवा सुविधा जी आहे ती मित्रांनो 1891 मध्ये या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे, प्रथम श्रेणीमध्ये. लक्षात असू द्या, प्रथम श्रेणीमध्ये. आणि दुसऱ्या द्वितीय श्रेणीमध्ये कधी सुरुवात करण्यात आली असा जर प्रश्न आला तर 1907 मध्ये या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेली आहे. त्यानंतर भारताने जगातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी ट्रेन कधी सादर केली? तर भारताने जगातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी जी ट्रेन आहे ती मित्रांनो जवळपास 2018 मध्ये, कधी जून 2018 मध्ये सादर करण्यात आली किंवा एक डेमो वगैरे त्याचं निर्माण करण्यात आलेलं आहे. अद्याप ही ट्रेन वगैरे चालू करण्यात आलेली नाही आहे, फक्त डेमो सादर करण्यात आला 2018 मध्ये. लक्षात असू द्या. आणि हे सगळे प्रश्न तुम्ही नोट डाऊन करून घ्या, वही पेन घेऊन बसत जा, कारण का आपलं लेक्चर एकदम खतरनाक असतं आणि त्याच्यामध्ये आपण फक्त प्रश्न 10 सोडवतो, त्याच्यामध्ये तुमचे 50 प्रश्न कव्हर होतात. त्यामुळे अवश्य कव्हर करून घ्या. आता खालीलपैकी कोणत्या मुघल सम्राटाने धूम्रपानास बंदी घालण्याचा प्रयत्न केला? तर लक्षात असू द्या, या ठिकाणी धूम्रपानास जो बंदी घालण्याचा कार्यक्रम कोणी केला? औरंगजेबने केलेला आहे. लक्षात असू द्या. आणि हा औरंगजेब वगैरे जर पाहिलं तर चौथा हा मुघल सम्राट होता किंवा मुघल वगैरे काळामधला हा औरंगजेब चौथ्या क्रमांकाचा होता. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, मुघल साम्राज्याची स्थापना कोणी केली असा प्रश्न तुम्हाला खूपदा परीक्षेमध्ये पाहायला मिळेल. तर बाबरने त्याची स्थापना केलेली आहे, जो की पहिला सम्राट होता. आणि त्याने कधी वगैरे केली असा जर प्रश्न आला तर 1526 मध्ये या मुघल साम्राज्याची स्थापना केलेली आहे. तर ॲज इट इज जर डेट वगैरे आली तर लक्षात असू द्या 15 एप्रिल 1526 हे तुम्ही लिहून टाका, हे तुम्हाला माहिती असू द्या. सर्वात पहिला वगैरे अकबर वगैरे हा पहिला, त्यानंतर दुसरा आहे हा, बाबर पहिला होता. त्यानंतर पुढं जर पाहिलं तिसरा हुमायूं वगैरे होता, चौथा हा औरंगजेब, पाचवा शहाजहान हा 5व्या क्रमांकाचा होता. बरं लक्षात असू द्या. जहांगीर वगैरे आय थिंक दुसरा का तिसरा क्रमांक आहे. तर व्यवस्थित सगळे जे आहेत ते सगळे तुम्ही पाठ करून जा. आणि तुम्हाला सांगतो की परीक्षेमध्ये हे जे प्रश्न आहेत याच्या भोवतालचे जर प्रश्न तुम्हाला पाहायलाच मिळणार आहेत. त्यामुळे फक्त मी या ठिकाणी मुघल सम्राट जर घेतलं आणि हे उत्तर जर करेक्ट देऊन जर पुढे गेलो असतो तर तुम्हाला हे 4 जर प्रश्नापैकी आलं तर हे कन्फ्युजनमध्ये जाता. त्यामुळे हे सगळे प्रश्न तुम्ही नोट डाऊन करून घ्या. व्हिडिओ हळूसुद्धा करून तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकता. भारतीय राज्यघटना कधी अंमलात आली? लक्षात असू द्या, अंमलात आली, स्वीकृती कधी करण्यात आली, या 2 वेगवेगळ्या कॉन्सेप्ट आहेत. लक्षात असू द्या, 26 नोव्हेंबर 1949ला काय करण्यात आलं? स्वीकृती करण्यात आली. लक्षात असू द्या, स्वीकार करण्यात आली किंवा ती आपल्या भारताने त्या संविधानाचा स्वीकार केला. परंतु 26 जानेवारी 1950 पासून ती आपल्या भारतामध्ये त्याची काय झाली? अंमलबजावणी किंवा अंमलात आली. म्हणजेच त्या दिवशीपासून हा कायदा वगैरे अस्तित्वात आला आणि त्या ठिकाणी संविधानानुसार आपलं जो देश आहे तो
चालू लागला, लक्षात असू द्या. आणि अजून खूप सारी माहिती आहे संविधानासंदर्भात. याच्यामध्ये संविधानाची प्रक्रिया, याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे काय, पहिली सभा कधी भरविण्यात आली असा प्रश्न खूपदा येतो. तर 9 डिसेंबर 1946 मध्ये. लक्षात असू द्या. हे जे प्रश्न आहेत कॉमन वाटतात, परंतु परीक्षेला आले तर गोंधळून जाता. आता 9, काही विद्यार्थी 6 डिसेंबर 1946 असं म्हणतील. तर लक्षात असू द्या मित्रांनो, 6 डिसेंबरला काय झालं, 6 डिसेंबर 1946ला हे जे आहे संविधान सभेची जी आहे ती मित्रांनो स्थापना करण्यात आलेली आहे. तर लक्षात असू द्या, याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. त्यामुळे व्यवस्थित सगळे कॉन्सेप्ट क्लिअर ठेवा. त्यानंतर जागतिक नाणेनिधीचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे, तर वॉशिंग्टनमध्ये हे मुख्यालय आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, याला कधी काय म्हणतात, IMF व आंतरराष्ट्रीय वगैरे नाणेनिधी संघटना. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, याचं मुख्यालय वॉशिंग्टन या ठिकाणी मध्ये कोलंबिया या ठिकाणी आहे. कधी तुम्हाला परीक्षेत हा प्रश्न नाही दिसणार वॉशिंग्टन, परंतु कोलंबिया वगैरे दिसला तर कोलंबियाला तुम्ही ऑप्शनमध्ये राईट करून टाका. आणि एक महत्त्वाचं म्हणजे काय, याची स्थापना लक्षात असू द्या 27 डिसेंबरला झालेली आहे. 27 डिसेंबर आय थिंक 1945. सगळे A to Z डीपमध्ये स्टडी करा, वर नका करू. जेवढं आहे तेवढं करा. कधी म्हणतात ना, थोडंच खावं पण नेमकं खावं, पचायसारखं खावं. त्यामुळे थोडंच करा अभ्यास, परंतु अगदी डिटेल पद्धतीने अभ्यास करा. तशा पद्धतीची मदत फक्त तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळणार आहे. त्यानंतर सतीबंदीचा कायदा कोणाच्या काळात झाला किंवा कोणी त्याच्यावर बंदी वगैरे आणली, तर लॉर्ड बेंटिक या व्हाईसरॉयने त्याच्या काळामध्ये आणलेली आहे. हा कधी व्हाईसरॉय झाला, आपल्या भारताचा 1828 मध्ये. लक्षात असू द्या. आणि अजून एक महत्त्वाचं, हा जो कायदा आहे तो कधी करण्यात आला, तर डिसेंबर 1829 मध्ये. म्हणजे एका वर्षानंतर हा कायदा, याच्यावर बंदी वगैरे आणलेली होती. तर हे सगळे महत्त्वाचे जे व्हाईसरॉय आहेत त्यांनी केलेले कायदे वगैरे आहेत, आपण सगळे पाहिलेले आहेत, सगळे पाहत आहोत. आणि तुम्ही तशी स्टडीसुद्धा करत असाल. तर लॉर्ड रिपन लिटन, याच्यामध्ये खूप सारे विद्यार्थी कन्फ्यूज होतात. तर लिटननं काय केलं, लिटननं वृत्तपत्राचा कायदा आणला. लक्षात असू द्या, वृत्तपत्राचा देशी वृत्तपत्राचा आहे, बंदी वगैरे टाकली. देशी वृत्तपत्र कायदा कोणी पारित केला, कोणी आणला, तर लिटननं आणलं. आणि याचा विरोध कोणी केला, तर रिपननं केलेला आहे. लक्षात असू द्या. लिटन आणि रिपनमध्ये खूप सारे विद्यार्थी कन्फ्यूज होतात. तर याचा विरोध करण्याचं काम कोण केलं, रिपननं केलं, किंवा तो कायदा या ठिकाणी रद्द वगैरे केला त्याने. आत्ता सर्वांना माहीत असेल लॉर्ड कर्झन नेमकं काय आहे, याच्या संदर्भात आपण खूपदा पाहिलं. बंगालची फाळणी 1905. लक्षात असू द्या. आणि अजून एक महत्त्वाचं, लॉर्ड माउंटबॅटन हा जो आहे तो आपल्या भारताचा काय होता, शेवटचा व्हाईसरॉय होता. ब्रिटिश व्हाईसरॉय. लक्षात असू द्या. आणि यानं जो आहे ते भारत पाकिस्तान वगैरे फाळणी वगैरे कल्पना वगैरे याच्याशी निगडीत वगैरे आहे. लक्षात असू द्या. त्यानंतर डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचा जो ग्रंथ आहे तो कोणत्या तुरुंगात लिहिला गेला, कारावास वगैरे मिळालं होतं अहमदनगरच्या तुरुंगामध्ये. हा ग्रंथ कधीचा आहे, किंवा हा जो ग्रंथ आहे तो कोणाचा आहे, तर आपण खूप सारे प्रश्न हे सगळे कव्हर करत असतो, परंतु काही प्रश्न मागे राहून जातात. त्यामुळे मी सगळे कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहे. तर जवाहरलाल नेहरू यांनी लिहिला. कधी लिहिला, तर 1945 to 45 मध्ये. कुठे, अहमदनगरमध्ये जो काही त्यांना कारावास वगैरे मिळाला त्या ठिकाणी त्यांनी लिहिलेला आहे. आता भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा इंग्रजांनी कधी मंजूर केला, तर 18 जुलै 1947ला या ठिकाणी मंजूर केला. आपण मागच्या सिरीजमध्ये एक प्रश्न पाहिला होता, कोणता, की आपल्या भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा कधी करण्यात आली. हा आपण प्रश्न मागच्या सिरीजमध्ये घेतलेला होता. आणि ज्या विद्यार्थ्यांनी ही सिरीज पाहिलेली आहे त्यांनी विनंती आहे की तुम्ही कमेंट करा, नेमकं काय तुमची आकलन शक्ती किती आहे, किंवा मागचं जो काही आपण भाग कव्हर करत आहोत तो तुमच्या डोक्यामध्ये बसतोय का, याची थोडीफार कल्पना तुम्हाला सुद्धा येऊन जाईल. आणि व्यवस्थित अभ्यास होतोय का, आणि आपण रिव्हिजन वगैरे करतो का,
त्यावर सुद्धा तुम्हाला कॉन्फिडन्स येऊन जाईल. काही काही विद्यार्थ्यांचं कसं असतं, मागचं पाठ पुढचं सपाट अशी कत्ता होऊ नये, लक्षात असू द्या. पुढचं पाठ मागचंही पाठ दोन्ही पद्धतीने तुम्ही पाठ करा, किंवा पुढचं पाठ करत मागचं जर पूर्ण विसरून जात असाल, सपाटच करत असाल, तर तो अभ्यास तुम्हाला या ठिकाणी काहीही फायद्याचं ठरणार नाही. त्यामुळे काळजीपूर्वक तुम्ही मागे जे सगळे व्हिडिओ पाहत असाल, काही हरकत नाही, व्यवस्थित कमेंट करा. भारतरत्न मिळवणारे पहिले विदेशी व्यक्ती कोण होते? तर भारतरत्न मिळवणारे पहिले विदेशी व्यक्ती कोण होते? तर खान अब्दुल गफार खान हे जे आहेत ते पहिले विदेशी व्यक्ती होते ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. आत्ता नेमकं काय, आत्ता भारतामध्ये जवळपास 53 लोकांना 2023पर्यंत भारतरत्न मिळाला. सर्वात प्रथम कोणाला वगैरे मिळाला तर लक्षात असू द्या, सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण आय थिंक सप्टेंबर 1 महिन्या अगोदर साजरा केला. आय थिंक 5 सप्टेंबर का ऑक्टोबर आहे, बहुतेक सप्टेंबर आहे, सॉरी, सर्वपल्ली राधाकृष्णन. तर राधाकृष्णन आणि हे रिलेटेड होतं तुमचं, कारण का आत्ताच रिसेंटली 2 महिन्याखालचं 1 महिन्याखालचं तुम्हाला करंट अफेअर निगडीत करा आणि असे प्रश्न तुम्ही निर्माण करा. आता यांना प्रथम मिळाला जे की भारतीय होते, विदेशी वगैरे खान अब्दुल गफार खान होते. आत्ता 2024मध्ये जवळपास 4 जणांना मिळालेला आहे. त्याच्यामध्ये मी नावं लिहून ठेवतो, नोट डाऊन करून घ्या. तर हे पाहून घ्या, कर्पूरी ठाकूर पहिले आहेत, लालकृष्ण अडवाणी दुसरे, PV नरसिंह राव आणि हे पंतप्रधान होते, हे दोघे. त्यानंतर चौधरी चरण सिंह यांना सुद्धा मिळाला आणि स्वामीनाथन हे काय हरित क्रांतीचे जनक होते, लक्षात असू द्या. यांना कृषी क्षेत्रामध्ये भारतरत्न देण्यात आलेला आहे. आणि आत्ता रिसेंटली जे आहेत रतन टाटा यांना सुद्धा मिळावा म्हणून मागणी करण्यात आलेली आहे. जर ती मागणी वगैरे पूर्ण झाली किंवा त्यांना देण्यात आला तर तो सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण ठरणार आहे. आणि एक वेळा तुम्ही काय करा, रतन टाटा यांचं जे आहे ते चरित्र वगैरे, त्यांनी महत्त्वाची काही कार्य केले आणि त्यांना पुरस्कार काय काय मिळालं हे तुम्ही आजच्या सेशनमध्ये एक तुम्हाला होमवर्क म्हणा करून ठेवा. बाकी व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. आणि ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट वगैरे जॉईन करायचे असतील अवश्य जॉईन करा. मित्रांनो, त्या ठिकाणी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 70 ते 80% तयारी होईल असे प्रश्न आपण त्या ठिकाणी ॲड केलेले आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला परिपूर्ण माहिती, त्यासोबत क्वेश्चन पेपर, क्वेश्चन्स कसे असतात, कसे येतात, सगळी कल्पना येऊन जाईल. आणि जो काही तुमचा सिलेबस आहे तो सगळा कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. जरी सबस्क्राईब केलं असेल बाजूचा बेल आयकॉन नक्की दाबून घ्या, जेणेकरून तुम्हाला येत्या भविष्य काळामध्ये जेवढ्या काही क्वेश्चन सिरीज आहेत वेळोवेळी नोटिफिकेशन येत राहील. बाकी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.